धोंड्या धोंड्या पाणी दे नाही तर मरण दे। पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग पाण्याविना त्रस्त। वाशी खारेपाट विभागाचा आज आंदोलन मोर्चा होता। प्रांत अधिकारी या कार्यालयावर मुबलक पाणी मिळावं व सुरळीत पाणी मिळावं याकरता खारेपाटाचे तहान कधी भागणार? खारेपाट विभागाला मिळणारा पाणी हा सिडकोला जातोय, तो थांबून आमचा पाणी आम्हाला मिळावा। आम्हाला मुबलक पाणी मिळाला नाही तर सिडकोचे लाईन फोडली जाईल असा ठाम इशारा आंदोलनकर्ते यांनी प्रशासनाला दिला आहे। अनेक वर्षापासून खारेपाट विभाग पाण्याविना वंचित आहे। अनेक नेते झाले परंतु अजूनपर्यंत काय पाणी व्यवस्थित आलं नाही। लाखो करोड रुपये खर्च करून लाईनी टाकल्या, टाक्या बांधल्या परंतु त्यामध्ये पाणीच नाही। तीन दिवसांनी पाणी येतं, खारं येतं, लाल येतं, पिवळा येतं, कसं पाणी पिणार असा सवाल खारेपाट विभागाच्या महिला करत आहेत। CNI महाराष्ट्र न्यूज साठी रायगड। काय बरं तुम्ही पाठीमध्ये आलात, काय सांगा? खारेपाटातील ज्वलंत पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला आहे। खारेपाटाला पाण्याची फार मोठी समस्या भेडसावते। येथील लोकप्रतिनिधी अगदी खासदार झाले, आमदार झाले, इथले जिल्हा परिषद सदस्य झाले, केवळ नुसती आश्वासनं देतात लोकांना। लोकांकडून वेळ मागितला जातो परंतु वर्षानुवर्ष येथील लोकांची पाण्याची समस्या काही सुटत नाहीये। आणि आज मात्र खारेपाटामध्ये 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी येतोय। येत्या 1 तारखेपासून प्रशासनाने 7 दिवसांनी पाणी देण्याची नोटीस येथील खारेपाटातील जनतेला दिलेला आहे। आणि त्याचाच उद्रेक होऊन अत्यंत कृतिशील, अत्यंत क्रियाशील आणि कुशल बुद्धी असलेली अशी आमची खारेपाटातील जनता आज एक कुशल संकल्पना घेऊन या धोंडव्याला पाण्याच्या प्रश्नाविषयी आपलं निवेदन देत आहेत। आणि आमची पाण्याची समस्या सोडवा, नाहीतर पाणी हे जे जगणं किंवा जीवन मानलं जातं त्या पाण्यावाचून आम्हाला मरण द्या अशी प्रशासनाला विनंती करण्यासाठी एक अत्यंत कुशल संकल्पना घेऊन एक आंदोलन छेडलेलं आहे। आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद याला भेटलेला आहे। यातून येथील प्रशासनाविरुद्ध, इथल्या लोकप्रतिनिधींविरुद्ध असलेली चीड जनतेची व्यक्त होत आहे। आणि अजून किती दिवस आम्हाला या पाण्यावाचून तडफडावं लागेल असा प्रश्न आणि तीव्र प्रश्न येथील जनता प्रशासनाला आणि इथल्या लोकप्रतिनिधींना विचारत आहे। जर हीच परिस्थिती कायम राहिली तर फार मोठा उद्रेक खारेपाटामध्ये होईल आणि मग त्याची सर्वस्वी जबाबदारी ही इथल्या लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनाची असेल असाच या माध्यमातून इशारा जनतेमार्फत देण्यात येत आहे। आंदोलनाला तुम्ही आलात, काय परिस्थिती आंदोलनाची? पाण्यासाठी आलात, पाणी मिळतंय का? पाणी अजिबात मिळत नाही। 7 दिवसांनी पाणी आता त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यात पण गढूळ पाणी येतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पाईपलाईन फोडल्या, प्रश्न आहे पहिला म्हणजे तर फुटला की आणखीन 7 दिवस नाही म्हणजे 15 दिवस पाणी नसतं। आता माझं वय 45 आहे। मी माझं माहेर सासर इकडचंच आहे, माहेर वाशिम सासर वाशिम खारेपाटाची आहे। आता असं आम्हाला वाटतंय आमचं तर आयुष्य गेलं या पाण्याबरोबर, पण आमची पुढची पिढी येणारी ती पाण्यावाचून जाऊ नये। ते आमच्या भागात मुली देत नाहीत। आता ही शोकांतिक आहे। लग्न करायची म्हटलं तर टँकर आणावे लागतात, आम्हाला भाड्याने टाके आणावे लागतात। दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना स्पर्धा का नाहीये हे त्यांनी स्पष्ट करावं की आम्हाला तुम्हाला पाणी द्यायचंच नाही, तुम्ही असेच राहा बस, बाकी काही बोलणार नाहीये। आता खारेपाटातली जनता गप्प बसणार नाहीये। तुमची आश्वासनं बस झाली। तुम्ही येऊन खारेपाटातल्या जनतेसमोर माफी मागावी ह्या गोष्टीची, नाहीतर एकतर क्लिअर करा की आम्ही तुम्हाला मतं दिलेली नाहीयेत, आमच्या मतांवर तुम्ही निवडून दिलेले आहेत। आणि खारेपाटातल्या जनतेतले जे कार्यकर्ते ह्यांचे नेत्यांचे ह्यांना मी ठणकावून सांगेल, तुम्ही ह्यांच्यासाठी धावताय ना, तुम्ही ह्याच गावात राहताय, तुमच्याच बायका बहिणी आया पाण्याचे हांडे घेऊन धावतायत। जरा विचार करा, आपल्या खिशात 4 पैसे आले म्हणजे झालं नाही, सगळ्यांसाठी धावा। पैसा मोठा नसतो, पैशाने माणूस मोठा होत नाही, नाव कमवा।